दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं एक तर तुमचं बाळ वाचेल नाही तर तुमची पत्नी वाचेल, संकट मोठं आहे. बापानं सांगितलं जे पण व्हायचं भगवंताच्या हवाली आहे, देवाला जे करायचं ते करेल. आणि नेमकं घडलं असं, बाळाला जन्माला घातलं, माय मरण पावली. माय मरण पावली. एक दिवसाचं बाळ बापाच्या हातात आहे. त्या एक दिवसाचा बाळाला हातात घेतलं, बाळ रडत होतं. त्या बाळाला जगणं मरणं काही कळत नाही, एक दिवसाचं बाळ आहे, माय मरण पावली हेही त्याला माहिती. पण जन्माला येणार बाळ रडतो, तर त्याला दुधाची गरज असेल तेव्हा रडत असेल. पोरगा रडतय, रडता दिवसभर बायको मेलेली लेकराला सांभाळतोय, नातेवाईक आले, ते प्रेत घरी घेऊन गेले, प्रेत यात्रा झाली, पण पोराचं रडणं काही बंद होत नाही. सगळे लोक संध्याकाळी बसले, त्यात सांगायला लागले दादा तुझी पत्नी मरण पावली, आता या पोराला मायची गरज आहे, तू दुसरं लग्न कर, लग्न कर म्हणजे तुझ्या लेकराला माय मिळेल. तो म्हणतो जर का मी लग्न केलं, लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटेल, पक्की गॅरंटी मला बायको भेटेल, पण माझ्या लेकराला माय भेटेलच का याची शंका आहे. कारण जेवढं सख्खी आई प्रेम करते तेवढी सावत्राई प्रेम करेलच याची नो गॅरंटी. एखादी माय अशी बिचारी पहिल्या मायास माने किंवा आते बी एखादी होईल सती बिचारी, कधी करस होईल सवतना पोरसले तिथलं प्रेम. पण 100-99% माले गॅरंटीने जी सख्खी माय प्रेम करस ती सावत्र करीनच अशी. हा पक्की गॅरंटी. माणूस विचार करत होता मी जर लग्न केलं मला बायको भेटेल, पण माझ्या लेकराला माय नाही ना भेटणार, म्हणून त्याने लग्नच केले नाही. 10 दिवस झाले, दशक्रिया विधी झाली, सगळे नातेवाईक विनंती करत होते लग्न करून घे, ऐकत नाही. मग गावात मंदिर होतं महादेवाचं, मंदिरात गेला, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं देवा आई तारुण्यात माझी बायको माझ्याकडनं हिरावली, माझा अपराध तरी काय रे, बरं ठीक आहे माझं काहीतरी चुकलं असेल, पण मला एक सांग ना देवा, माझं 1 दिवसाच्या बाळानं तुझं काय वाईट केलं तरी, त्याच्या 1 दिवसाचं झालं आणि त्याची माय तू त्याच्याकडनं हिरावलीस, मग 1 दिवसाच्या लेकराने तुझं काय वाटोडं केलं तरी देवा. बाप रडत होता देवाच्या समोर. देवाला हात जोडले सांगितलं आई तारुण्यात माझी बायको माझ्याकडनं हिरावली, ठीक आहे, पण देवा तुझ्याकडे माझी मागणी आहे रे, तुझ्याकडे माझी मागणी आहे, माझी बायको हिरावली हे दुःख मी विसरून जाईल, पण तुझ्याकडे मागणी एकच असेल, माझा एकुलता एक पोरगा हा कुठंतरी मोठा साहेब झाला पाहिजे, ही तुझ्याकडे माझी मागणी, आणि एवढी इच्छा जर तू माझी पूर्ण केली तर माझी पत्नी वारली हा विषय मी डोक्यातून काढून टाकेल. मंदिराच्या बाहेर आला माणूस, काबाड कष्ट करतोय, परिस्थिती नाही या तरी दुसऱ्याच्याकडे कामाला जातोय मजुरी करून, म्हणजे हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय आणि पोराला शिकवतोय. पोराला शिकवलं, पोराला जिल्हाधिकारी साहेब सुद्धा बनवलं, मंदिरात गेला, देवाला सांगितलं देवा आई तारुण्यात माझ्याकडनं माझी बायको हिरावली, पण तुझ्याकडे माझी मागणी होती की माझा एकुलता एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे, झाला ना माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब, जगातलं कोणतं सुख नाही भेटलं तरी चालेल, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, ह्योच आनंद माझ्यासाठी मोठा आहे. मंदिरातून माणूस बाहेर आला, आनंद अश्रू वाहत होते डोळ्यातून, एकच की मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, मी साहेबाचा बाप आहे, ह्यो आनंद. म्हातारा घरी आल्याच्या नंतर नातेवाईकांचे फोन यायला लागले, म्हणजे तुमचा पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला, त्याचं लग्न नाही का करायचं, सुंदर मुलगी बघितली, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर बायको घरात आली, ती बायको सांगते का हो साहेब तुमचा म्हातारा घरातच झोपतो, घरात घाण करतो, त्याच्यापेक्षा ना असं करा ना तुमच्या बापाची खाट ओट्यावर टाका ना. साहेबांना थोडाही विचार न करता पत्नीचं ऐकलं आणि बापाला सांगितलं पप्पा तुमची खाट ओट्यावर टाकली तर जमतय ना. हो बेटा मला काही अडचण नाही रे, मी देवाकडे एकच मागणी मागितली होती की मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप झाला पाहिजे, आणि मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप झालो, तू घरात नाही ओट्यावर नाही, मला स्मशानात जरी खाट टाकली, स्मशानात जरी खटिया टाकली तरी तिथं राहू शकतो बेटा, मी अजिबात देवावरही दुःखी होणार नाही, तुझ्यावर पण होणार नाही. बापाची खाट ओट्यावर टाकली, बरेच दिवस निघून गेले, पुन्हा पत्नीनं सांगितलं तुमचे बाप ओट्यावर झोपतात, थुंकून फार अंगण खराब करून टाकतात, असं करा ना तुमच्या म्हाताऱ्याला कुठेतरी वृद्धाश्रम मध्ये पाठवा ना, कारण तुमचा म्हातारा इथं थुंकतो अंगणामध्ये, आपल्याकडे येणारे जाणारे चांगले लोक असतात, ते लोक बघतील तर नावं ठेवतील ना जिल्हाधिकारी साहेबाच्या अंगणामध्ये एवढी घाण असते म्हणून. बायकोचं ऐकलं भाऊन, बापाच्या खाटेजवळ जाऊन बसला, पप्पा म्हणे काय लेखा लग्न झालं तेव्हापासून आम्ही कुठं फिरायला गेलो नाही, आम्हाला फिरायला जायचंय, मग थोडे दिवस तुम्ही वृद्धाश्रम मध्ये राहसान का. बापानं सांगितलं मला काय अडचण नाही बेटा, तुम्ही दोघं सुखी आहेत ना, मी कुठेही राहू शकतो, चल म्हणले मला सोडून दे. बापाचे कपडे बांधले,
बॅगेत भरले, बापाला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं, वृद्धाश्रम मध्ये घेऊन गेला. वृद्धाश्रम मध्ये बापाला सोडलाय. जे अगोदरचे बाबा लोक राहत होते त्यांनी म्हाताऱ्याला गाडीतून उतरताना बघितलं. या अगोदरच्या बाबा लोकांना असं वाटत होतं, जो महात्मा फोर व्हीलर गाडीमधनं उतरतो तो नक्कीच आपल्याला काहीतरी अन्नदान करायला आला असेल किंवा वस्त्रदान करायला आला असेल, काहीतरी पंगत देत असेल. जेव्हा तो बाबा या बाबा लोकांच्या जवळ गेला, त्या बाबांनी विचारलं, अहो बाबा, तुम्ही तर अन्नदान करायला आलात का वस्त्रदान करायला? या बाबांना सांगितलं, अन्नदान करत नाही, वस्त्रदान करत नाही, या मी इथं तुमच्यामध्ये राहायला आलो. ते सगळे म्हातारे रडायला लागले त्या बाबांना बघून. म्हणजे तुम्ही तर फोर व्हीलर गाडीमध्ये उतरलात, तुमचा मुलगा काय करतो? हा सोडायला आलेला माझाच मुलगा आहे. म्हणजे काय करतो? म्हणले जिल्हाधिकारी साहेब. मग काहू तुम्ही इथं आलात, तुमची बायको नाही का तुमचं करायला? जेव्हा याला जन्माला घातलं ना तेव्हाच माझी बायको मरण पावली. याला जन्माला घातलं, माझी बायको मरण पावली. मग तुम्ही दुसरं लग्न नाही का केलं? म्हणजे मी लग्न केलं असतं, पण मी जर लग्न केलं असतं मला बायको भेटली असती, पण माझ्या लेकराला माय भेटली नसते, म्हणून मी लग्न केलं नाही याच्यासाठी. सगळे बसलेले म्हातारे त्या पोराला कोसायला लागले, शिवीगाळ करायला लागले. कसला पोरगा असेल ज्या बापानं स्वतःचं आयुष्य खर्च केलं फक्त तुला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी, आणि तू त्या बापाला वृद्धाश्रम मध्ये सोडायला आला? तुला लाज नाही का वाटत? तरी म्हातारा म्हणतो, हे बाबा माझ्या लेकराला काही बोलू नका बरं, तुमची बद्दुआ माझ्या लेकराला लागाया नको, अजिबात बोलू नका. तरी सुद्धा लोकांना बोलू देत नाही. बरीच वर्ष निघून गेली. म्हाताराला एकच आनंद, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे. एके दिवशी म्हाताराची तब्येत सिरियस झाली. वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, म्हणजे मालक माझं एक काम करा ना. म्हणे काय? फक्त छोटंसं काम करायचं. म्हणे सांगा ना काका काय करायचं? काय नाही, फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला एक कॉल करा. माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला एक कॉल करा, त्याला सांगा तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, मला तुझ्याकडनं काही नको राजा, फक्त मरण्याच्या आधी फक्त एकदा तुला डोळे भरून बघायचंय, तेवढं काम करा ना. माझ्या लेकराला बोलवा ना, मला भगवंताचं बोलावणं कधी येईल काय सांगता येत नाही, फक्त मरण्याच्या आधी माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला मला एकदा बघायचंय. म्हणजे दादा, वृद्धाश्रमाच्या मालकानं फोन केला. मालकानं सांगितलं, साहेब तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, तुमच्या बापाची शेवटची इच्छा आहे, तुम्हाला बघायचंय, तुम्ही काही करा ना, आत्ताच्या आत्ता निघून या. या माणसाने लगेच नाही काय पाहिजे होता ना. या जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं, म्हणले साहेब, वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, म्हणले दादा मला येणं शक्य होणार नाही, मी जरा अर्जंट मीटिंग मध्ये बसलोय, जमलं तर उद्या सकाळी येतो म्हणला. आता वृद्धाश्रमाचा मालक विचार करतोय, जरा असं जर म्हाताऱ्याला सांगितलं म्हातारा टेन्शन घेईल, म्हणून जरा सुधारित भाषेत सांगितलं, म्हणले काका तुमचा जिल्हाधिकारी साहेब आहे ना तुमचा मुलगा, तर उद्या सकाळी येणार आहे. उद्या सकाळी माझा मुलगा येणार आहे. ही बातमी दुपारी कानी पडली ना, दुपार कधी जाते कधी रात्र होते, कधी रात्र जाते कधी दिवस उजळतो, कधी माझा जिल्हाधिकारी साहेब माझ्या डोळ्याला दिसतो, या आशेनं म्हातारा वाट बघत होता. नेमकं सकाळी 7:30-8 वाजेला फोर व्हीलर गाडीचा आवाज ऐकला. म्हातारा बेडवर पडलेला. फोर व्हीलर गाडीचा आवाज ऐकला. म्हाताऱ्याला वाटलं आला माझा मुलगा आला म्हणता म्हाताऱ्याला अटॅक आला. म्हातारा जागीच धरणीवर पडलेला. म्हाताराला वाटलं मुलगा आला म्हणता म्हातारा मरण पावला आणि धरणीवर पडलेला, जमिनीवर पडलेला. आता वृद्धाश्रमाचा मालक इकडनं जातोय, म्हाताऱ्याचं प्रेत तिकडनं फोर व्हीलर गाडीमधनं उतरणारा व्यक्ती सूटबूट घालून उभा. म्हाताऱ्याचं प्रेत मध्ये, वृद्धाश्रमाचा मालकाचा राग अनावर झाला आणि त्या सूटबूट घातलेल्या व्यक्तीला बोलायला सुरुवात केली, अरे काय माणूस आहात म्हणले तुम्ही? ज्या बापानं तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं, ज्या बापानं दुसरं लग्न केलं नाही, तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवलं, काय अपेक्षा होती बापाला? कधी विचारलं तुम्हाला तुम्ही किती लाखाची पगार घेतात, किती लाखाच्या बंगल्यात राहतात? कधी विचारलं बापानं? नाही ना. तुमच्या पत्नीसाठी किती हजाराची साडी घेतली, कधी विचारलं बापानं? नाही ना. तुमच्या पत्नीसाठी कोणते मशीन घेतली, किती सोनं घेतलं, विचारलं का? म्हणे नाही. मग काय मागितलं बापानं? मरण्याच्या आधी फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबाचं मला तोंड बघायचे, मरण्याच्या आधी माझ्या लेकराचं तोंड बघायचे, मग जीव सोडायचा आहे. अरे फक्त तोंड दाखवण्यासाठी तुम्ही वेळेवर येऊ शकत नाही. काय कमी केलं तुमच्या बापानं तुमच्यासाठी? त्या सूटबूट घातलेल्या व्यक्तीने खिशात हात घातला, खिशातून पॉकेट काढलं आणि वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ठेवलं. मालकानं पॉकेट फोडलं, पॉकेटमध्ये चिठ्ठी होती आणि चिठ्ठीमध्ये वाचायला सुरुवात केली. चिठ्ठी लिहिलेली होती की दादा, वृद्धाश्रमाच्या मालकाला लिहिलेली चिठ्ठी, दादा मला येणं शक्य होत नाही, अचानक माझे वडील जर का वारले ना तर शेवटचं विधी तुम्ही करून टाकायची, विधीसाठी लागणारे 2000 रुपये या पॉकेटमध्ये पाठवतोय, माझा ड्रायव्हर तुम्हाला देईल, तेवढी माझ्या बापाची विधी करून टाका. काय अपेक्षा होती बापाला?
शेवटच्या वेळेस बेटा फक्त तुला डोळे भरून बघायचे आणि तेवढी जर इच्छा आपण पूर्ण करू शकत नसाल तर मला असं वाटतं आपल्या इतका भिकारी मुलगा आपणच आहोत. काही काही लोकांना राग येईल माझं बोलण्याचा, काही लोकांना राग येईल, पण मी पाया पडून सांगेल, तुम्ही 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल, 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल, भाऊ 2 आहेत, एकीकडे मायबाप आहेत, एकाला दोष देणार नाही. भाऊ 4 आहेत, एकीकडे मायबाप आहेत, 3 भावांना दोष देणे नाही, कोणीतरी सांभाळतंय, ठीक आहे. पण भाऊ तुम्ही 4 आहात, 3 आहात, 2 आहात, 1 आहात आणि मायबाप जर वेगळे राहत असतील, तुम्ही 50 लाखाच्या बंगल्यात राहून पण तुमच्या इतका भिकारी जगात कोणी नसेल. इथं तुकोबाराय बापाची स्तुती करतायत. माये बाप केवळ माये बाप केवळ माये बाप केवळ गोड प्रमाण घेतलं बाबांनी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, पुंडलिका काय केले प्रब्रह्म उभे केले. विठ्ठल विठ्ठल अरे इथं बसलेले सगळेच बाप चांगलेच असतील, कोणता बाप वाईट नसतो. बाप पोरासाठी काय करतो अर्ध्या मिनिटासाठी सांगतो, ऐका. माझ्या डोळ्यातली आसवे कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवे कोणी मायेनं पुसताना, उरी हुंद कदात तोया गोष्ट बापाची सांगताना, होत्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिकड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या, मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाप तुया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अरे विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी स्तुती केली बापाची. देवा तुम्हाला काय देणार, माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा देवाने तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही कधीचे सांगतायत, कधीच चालू आहे तुमचं? 1 तासापासून माझ्या बापाची ठेव आहे, माझ्या बापाची ठेव आहे. तुमच्या बापानं तुमच्या पूर्वजांनी असं काय केलंय की तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकवतात? नेमकं मला कळेल का?